माजी नगरसेवक चिंचवड गावचे सरदार, थोडक्यात सरदार गावडे, त्यांची ती एक खानदानी परंपरा आहे. गावडे यांचं नाव फार मोठं आहे. ते मागे 2017 मध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. एक प्रचंड मताने विजय झाले. यावेळेस सुद्धा त्यांनी उमेदवारी मागितली होती, परंतु उमेदवारी त्यांना मिळाली नाही. त्यांचं काम त्या प्रभागामध्ये जबरदस्त आहे. त्यांनी डेव्हलपमेंटमध्ये नाही ते रस्ता, पाणी, लाईट याच्याशिवाय बाकीचे प्रोजेक्ट सुद्धा याच्यामध्ये त्यांनी कामं केलेली आहेत. ते आता स्वतः सांगतील काय काय कामं केली. पण इतकं सगळं असूनही त्यांना उमेदवारी पक्षाने नाकारली. ते नाराज झाले. त्यांनी सरळ सरळ अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि आता निवडणूक रिंगणामध्ये ते आहेत. नेमकं कारण काय आपल्याला ते जाणून घ्यायचं की माणसाने काम करूनही त्याला जर पुन्हा उमेदवारी मिळणार नसेल तर शेवटी नैराश्य येतं. परंतु ते खंबीर आहेत. त्याच्यामुळं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन नेमकं त्याचा विषय काय आहे. मला राजेंद्र एक सांगा, चिंचवड गावामध्ये तुमचं नाव प्रायोरिटीने, तुमचं तिकीट शुअर शॉट म्हणजे सांगितलं जात होतं की राजेंद्र गावडे यांचं 100% तिकीट मिळणार त्यांना पुन्हा, तरी सुद्धा तुम्हाला डावललं. तुम्ही सांगताय कामांची फार मोठी जंत्री आहे. नेमकं कारण काय? प्रथमतः तर मी अविनाशजी आपलं आभार मानतो की तुम्ही मला या पीसीबी कट्ट्यावरती धन्यवाद माझं मत मांडण्यासाठी या ठिकाणी बोलवलंय. आता तुम्ही जे मला विचारताय की माझी उमेदवारी का कट झाली, तर खरोखर तर हा मलाही धक्का होता की जसं मी तुम्हाला मगाशी आल्यावर सांगितलं होतं की माझ्या प्रभागामध्ये मी एवढं काम केलं, म्हणजे डोंगरा एवढं काम केलं असेल तर असं म्हणायलाही हरकत नाहीये. हे सगळं करत असताना मी एवढा निर्धास्त होतो की या कामाच्या जोरावर मला नक्की या ठिकाणी उमेदवारी मिळणार आहे. आणि 1-1.5 महिन्यापासून ही प्रक्रिया, आरक्षण जाहीर झाल्यानंतर जशा त्या निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्या त्यानंतर मी माझा प्रभाग सोडला नाही. अच्छा. कारण मला वरिष्ठांनी असं सांगितलं होतं की तुझी उमेदवारी फायनल आहे, तू त्या पॅनलचा प्रमुख म्हणून काम करायचे. क्या बात आहे. म्हणून मी एक डोक्यात ठेवलं होतं की आपल्याला त्यांनी जी जबाबदारी सांगितलेली आहे ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या पक्षाची भूमिका आणि आपल्या पक्षाचे विचार हे न्यायचेत की आपण या प्रभागामध्ये काय केले. तर त्या पद्धतीने मी अजिबात कुणाकडे गेलो ना, मी प्रभाग सोडलाच नाही. इनफॅक्ट मी तुम्हाला सांगतो की पिंपरीचा ब्रिज हा जवळपास आहे ना, मी 1.5 महिन्यानंतर इकडे आलो. अरे बाप. माझ्या प्रभागातला जो पिंपरीचा ब्रिज सुरू होतो ना त्याच्या पलीकडे मी आलो ना, मी सतत तिथं काम करत होतो. आणि ज्या दिवशी ते एबी फॉर्म सगळ्यांना गेले त्या दिवसापर्यंत मला कोणाचा फोन नाही की काय नाही. 2 दिवस आधी एक शिष्टमंडळ आलं. ते म्हटले की आपण असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल. परंतु त्याच्यातही मी होतो उमेदवार म्हणून, मी त्याच्यातही होतो. उमेदवारी चाचपणी करायला आले होते का? कदाचित तसं काहीतरी असेल. पण त्याच्यात माझं नाव, म्हणजे असं त्यांनी सांगितलं नाही की याला दिले त्याला दिले. त्यांनी अशी एक चौकशी केली गेली आणि जसे ते उमेदवारी लोक शेवटच्या दिवशी फॉर्म भरत असताना मला 12-12:30 वाजता कळालं. त्याच्याही आधी बातम्या येत होत्या की तुझी उमेदवारी कट होणार आहे. पण माझा विश्वास माझ्या कामावर होता आणि माझ्या नेत्यांवर होता. की तुमचे नेते कोण? माझे नेते आमदार शंकर भाऊ जगताप. अच्छा. त्यांच्यावर माझा विश्वास होता की माझ्या उमेदवारीसाठी कुणीही किती प्रयत्न केले याला देऊ नये तर मला ते उमेदवारी मिळवून देतील, कारण मी काम तेवढं केलेलं आहे. परंतु स्थानिक माझ्या प्रभागातील काही इच्छुक, काही कार्यकारिणीतली लोक असतील कदाचित, त्यांनी सगळ्यांनी मिळून प्लॅन केलेला होता आणि त्या प्लॅन प्रमाणे त्यांनी माझी उमेदवारी कट केली आणि नंतर म्हणले कसा गावडेंचा करेक्ट कार्यक्रम केला. अरे बापरे. मी म्हटलं ठीक आहे. म्हणजे कसा करेक्ट कार्यक्रम केला इथपर्यंत अशी बातमी माझ्याकडे आली की कसा गावडेंचा करेक्ट कार्यक्रम केला. तर म्हटलं ठीक आहे, तुम्ही कार्यक्रम तर केलाय पण तो करेक्ट आहे की नाही की चूक हे म्हटलं जनता ठरवणार आहे. आणि त्यासाठी आणि माझ्या प्रभागातील नागरिकांसाठी मी ही उमेदवारी ठेवली. माझी उमेदवारी कट झाल्यानंतर मी थोडासा निराश झालो. म्हटलं की आता आपण कोणाकडे उमेदवारी मागायची. कारण आपण काम करत असताना आपल्या नेत्यांच्या पर्यंत ती माझ्या स्थानिक लेवलला आपण पाहिलं तर पक्षाध्यक्ष असतील किंवा आमदार असतील यांच्यापर्यंत आपली भूमिका आपण मांडू शकतो. बरोबर. आणि
मी कधीही ज्या चंद्रकांत दादा पालकमंत्री होते, त्यानंतर बावनकुळे साहेब ते माझ्याकडे एकदा लोकसभेच्या प्रचाराच्या वेळेला आले होते. तर त्यांची सुद्धा त्यांचे तेवढीच ओळख त्यांची सीएम साहेबांची सगळ्या मीटिंगमध्ये त्यांची त्या मीटिंगमध्ये ज्या वेळेला ते संबोधन करतील ते तेवढे फक्त पाहणे, ओळख कुणाशीच नाही. अच्छा. कुणाशी डायरेक्ट नेत्यांच्या पुढं पुढं करणं हे तुमच्या स्वभावात नाही. आणि मी कधीही मला त्यांच्यापर्यंत जाण्याची संधी मिळाली नाही, त्यामुळं माझी त्यांच्याशी कधी चर्चा झाली नाही. त्यामुळं या लोकांनी या ठिकाणी जे काही षडयंत्र तयार केलं आणि ते त्याच्यात ते यशस्वी झाले आणि माझी उमेदवारी कट झाली. पण कारण काही सांगितलं नाही त्याने शेवटपर्यंत? तुम्ही एवढी कामं केली, तुम्हाला थांबा कोणी विनंती केली की नाही तुम्हाला? मला काही सर विनंती केली नाही. मला उमेदवारी सगळ्यांनी एबी फॉर्म भरून सगळ्यांचं 30 तारीख संपली तरीही माझ्याकडे कोणी आलं नाही. त्यानंतर 31 तारखेला मग मी आमदार साहेबांना भेटायला गेलो तर तिथं ते भेटले नाहीत त्यावेळेला. लक्ष्मण भाऊंचा आमचे गुरु, हो, त्यांचा तो स्मृती दिन होतं, ते हे होतं ना, बरोबर, स्मारकाचं उद्घाटन होतं. तर त्याच्या त्या गडबडीत ते सगळे होते. मी तिथेही जाऊन भाऊंच्या त्या समाधी स्थळावर त्यांचं दर्शन घेतलं आणि मी म्हणले की माझे गुरु लक्ष्मण भाऊ जगताप हे पण संघर्षातनं पुढे आले होते आणि कदाचित मला ती संधी पक्षाने दिलेली आहे की संघर्ष करून स्वतःला सिद्ध कर. तर मग आता त्या स्थितीत आलोय की आता आपल्याला सिद्ध करायचं की लक्ष्मण भाऊंचा, समजा लोक म्हणत असतील त्यांचा चेला काय काय म्हणत असतील तर मी आहे आणि मी हे सिद्ध करून दाखवेन. कसं सिद्ध करणार आता तुमचं, म्हणजे या पुढचं तुमचं हे काय नेमकं रणांगण? तुम्ही लढणार की थांबणार? नेमकं लोकांची भावना काय हो तुमच्याबद्दल? तुम्हाला उमेदवारी नाही मिळाली, तुमच्या परिसरातल्या मतदारांची भावना काय तुमच्याबद्दलची? सर, जसं मला अपेक्षित होतं मला उमेदवारी मिळणार आहे तशी आमच्या प्रभागातही चर्चा, आता कुठेही लोक चार भेटली, निवडणूक आल्यात की त्याच्या बाबतीत चर्चा सुरू होती. बरोबर. आणि त्या पद्धतीने नागरिकांमध्ये सुद्धा अशी चर्चा होती की राजेंद्र गावडेंचं एक सीट तर कन्फर्म आहे. बाकीचं मग आता मोरेश्वर शेडगे रेसमध्ये आहेत, सुरेश भोईर रेसमध्ये आहेत, त्यानंतर महेश कुलकर्णी, रवी देशपांडे, मधुकर बच्चे, विजय गावडे, ही बरीचशी नावं होती. पण या नावांमध्ये सर्वसाधारण मध्ये 2 गट होते. अच्छा. सर्वसाधारणचे पुरुष 2 गट होते. 4 मध्ये कशी आरक्षण आहे तुमची नेमकी? 4 मध्ये आमच्याकडे सर्वसाधारण पुरुष 2, सर्वसाधारण महिला 1 आणि ओबीसी महिला 1 अशी. प्रभाग क्रमांक 18 चिंचवडगाव. तर मी प्रभाग क्रमांक 18 मधनं मागच्या वेळेला ड जागेवर निवडून आलो होतो. म्हणून म्हटलं ही ड जागा या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण ड जागेवरनच लढायचं आणि त्या पद्धतीने मी प्रोजेक्ट केलं की मी 18 ड मधनं निवडणूक लढवणार. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीत माझी उमेदवारी फायनल असेल असं नागरिकांमध्ये सुद्धा चर्चा होती आणि त्या पद्धतीने नागरिकांनी अपेक्षित होतं. ज्या वेळेला संध्याकाळी रात्री ज्या वेळेला त्याच्यावरती चर्चा सुरू झाली की राजेंद्र गावडेंची उमेदवारी कट झाली, शॉक झाली साहेब सगळे. अरे बाबा, शॉक झाले. म्हणजे रिॲक्शन काय, लोकांचे रिॲक्शन काय? माझ्याकडे काही लोक रडली साहेब. रस्त्यामध्ये मी येणार नंतर 2 दिवसांनी माझ्या गळ्यात पडून रडले, अरे तुला का नाही उमेदवारी मिळाली? म्हणजे कदाचित इतर गोष्टींसाठी किंवा काही लोक खूप हे होतात, इमोशनल होतात, भावनिक होतात आणि त्यामुळं अशा गोष्टी घडतात. परंतु अशा स्थितीत मी पाहिलं, मी 2012च्या इलेक्शन नंतर त्यावेळेला सुद्धा असेच रिझल्ट आले, लोक हताश झाली. पण मी स्वतःला सिद्ध केलं. 17 मध्ये मी निवडणूक जिंकून परत आपल्या शहराचं, माझ्या प्रभागाचं प्रतिनिधित्व करत होतो. पण अशा परिस्थितीत लोक भावनिक झाली आणि भाजप असू दे, संघ कार्यकर्ता असू दे, हे सगळ्यांना ते अपेक्षित होतं. कारण मी साहेब खूप काम केलं म्हणजे ना, लोकांना वेळोवेळी मी येत ना सगळ्या अपडेट्स देत होतो. लाईट गेली ना, मला फोन आला की मी माहिती घ्यायचो. तुमची यंत्रणा कशी, मला नेमकं थोडं तर, तुम्ही खूप काम केलं, डोंगरावर काम केलं, तुमचं काय काय काम केली, तुमची यंत्रणा कसं काम करते नेमकं काय? सुरुवातीला तर लोक एवढी कनेक्ट का तुम्हाला? हे बघ, लोकांशी कनेक्ट कशामुळे झालं तर लोकांना मी वेळोवेळी अपडेट सगळ्या बाबतीत देत राहिलो. म्हणजे कशाचे असू देत, समजा एखादं विकास काम सुरू करायचंय तर त्या कामाच्या संदर्भात मी काय मागण्या केल्यात महापालिकेत, त्याचा पत्र व्यवहार, तो सुद्धा त्याच्यावरती छान, त्याचा पत्र व्यवहार, त्याच्यात ते अप्रुव्हल झालं असेल तर हे सगळं पत्र व्यवहार त्यांना वेळोवेळी ज्या वेळेला काम सुरू होईल तर त्या कामाच्या ठिकाणी जाऊन
हे पहा सौदा तो जो ठेकेदार आहे त्यालाही त्या ठिकाणी अडचणी येतात बरोबर. किंवा स्थानिक मालक यांच्या बाबतीत, तर त्यांना ते काम त्याच्यात दिरंगाई होऊ नये म्हणून ते फास्टली व्हावं हा माझं स्वतःचा म्हणजे माझी ती एक आतनच माझ्यात तो गुण असेल कदाचित. मी माझ्या साईट सुद्धा वेळेत पूर्ण करायचा प्रयत्न केला, तर तशी ती सवय लागलेली. त्यामुळे मी जे काही करीन कुठलंही एखादं नवीन काय करायचं, इवन मी साहेब तुम्हाला सांगू का की जर पावसाळ्याच्या आधी झाडं कटिंग करतात महापालिकेची लोक फांद्या कटिंग करतात, बरोबर. तर मी त्याचा मेसेज त्यांना आहे ना 2 दिवस आधी पाठवायचो की गुरुवारी महानगरपालिकेची ग्रीन वेस्टची गाडी येणार आहे, तर त्याच्या आधी तुम्ही तुमच्या झाडाच्या काही फांद्या कट करायच्या असतील तर ते करून ठेवा, म्हणजे त्या बाहेर असतील तर त्या ग्रीन वेस्ट वाली गाडी घेऊन जाईल. किंवा एखादे लाईट जाणे अशा आपल्याकडे या गोष्टी वारंवार घडतात. लाईट गेली तर लाईट गेलेली असेल तर ती किती वेळात येईल, काय प्रॉब्लेम आहे, हे ऑथेंटिक सगळी माहिती तुम्ही त्याच्यात द्यायची. हो, मी लगेच एमएससी आणि मी स्वतःच आहे, माझं ऑफिस नाही, मीच एक चालतं बोलतो ऑफिस माझं. अच्छा, तुमची यंत्रणा स्वतंत्र असेल, तुम्हीच सगळं? नाही, माझी यंत्रणा आहे ना, पण या ज्या गोष्टी आहेत मी आहे ना कुठल्याही नागरिकाला माझ्या ऑफिसचा नंबर कधी दिला नाही. म्हणजे समजा चिलेकर साहेबांनी विचारलं की गावडे साहेब तुमचा नंबर द्या, तर मी माझंच देणार, माझ्या ऑफिसचा नंबर देणार. थेट कनेक्ट लोकांबरोबर. त्यामुळे लोकांचे फोन यायचे की गावडे साहेब तुमचा व्हॉट्सअपवर मेसेज दिसत नाहीये, लाईट गेली आमच्या भागातली, आता या भागातली गेली त्या भागातली गेली. मलाही जोपर्यंत फोन येणार नाही तोपर्यंत मला कळायचं नाही. मग तो फोन आला की मी त्या एमएससीबीच्या त्या यांना विचारायचो की बाबा काय प्रॉब्लेम आहे, किती वेळात नाही, मग ते सगळे सांगायचे. आता काय होतं, एखाद्या ग्राहकाने एमएससीबीत फोन केला ना की तो वाजत राहतो, तुमचा अनुभव असेल ते उचलतच नाही. तर मग आणि मी केला ना की मी काय करायचं, पर्टिक्युलर पहिल्यांदा तर ना लाईनमनला करायचं. जिथं काम आहे लाईनमनला सांगितलं की त्याला माहित नसेल तर त्याला सांगायचं इथली लाईट गेली बघ काय झाले, मग तो सांगायचा की साहेब हा प्रॉब्लेम आहे, एवढा वेळ लागणार आहे. किंवा लाईनमनही सापडत नाही तर मग तिथला असिस्टंट इंजिनियर आहे त्यांना फोन करून या सगळ्या माहिती मी घ्यायचो, ती व्हॉट्सअपवर त्यांना टाकायचो. म्हणजे थोडक्यात तुम्ही अशा प्रकारे लोकांची थेट कनेक्ट मध्ये होता. साधारण किती लोकांशी तुमच्याकडे डाटा आहे की तुम्ही त्या लोकांशी असं रेग्युलर संपर्कात राहता? माझ्याकडे जवळपास 3,500 ते 4,000 नंबर माझ्या फोन मध्ये ज्यांच्याकडे व्हॉट्सअप आहेत. आणि काय होतं की मी या सगळ्या पिरियड मध्ये माझ्या त्या कार्यकालामध्ये मी ज्याला भेटेल माझ्या प्रभागातला त्याचा कॉल मला आला की मी त्याला सेव्ह करून लगेच त्याचं नाव टाकून त्याची कुठल्या भागात राहायला ते करून व्हॉट्सअपवर त्याला ऍड करायचं. आणि मतदार किती आहे तुमचा? मतदार आता आमचा 54,000 आहे. 54,000 आहे. म्हणजे तुम्ही फक्त तानाजीनगर त्या परिसरापुरतं हे करायचं की बाकी गावातला तो संपूर्ण परिसर? नाही, पूर्ण परिसर कनेक्ट होता. मोठी ठळक कामं कोणती केली तुम्ही अशी? ठळक कामं साहेब सगळ्यात पहिले रस्ता पाणी लाईट वगैरे हा भाग झाला तो रेग्युलर याच्यात झाला. मोठे प्रोजेक्ट कोणते आणले तुम्ही तिथे? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात जिव्हाळ्याचा जो प्रश्न होता तो पाण्याचा होता. आमच्या इथे तानाजीनगर केशवनगरला त्या भागामध्ये आमच्याकडं एक वेळ आपण 2 दिवसात एकदा पाणी देतो. त्याची मागणी 65 लाख लिटर 60 ते 65 लाख लिटरची होती. आमच्याकडे पाण्याच्या 2 टाक्या आहेत, त्यांची कॅपॅसिटी आहे 45 लाख लिटरची. अच्छा. उर्वरित 20 लाख लिटरचं पाणी हे बायपास मधनं आम्हाला द्यायचे. म्हणजे पुढे जाणाऱ्या पाण्यातनं कॉक सुरू केला की ते पाणी आमच्याकडे यायला सुरुवात व्हायची. आणि त्याला दाब पुरेसा नसायचा किंवा अनियमित पाणी पुरवठा व्हायचा. तर याच्यासाठी ज्या वेळेला मी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांशी चर्चा केली तर ते म्हटले की आपल्याला एक अतिरिक्त जर टाकी मिळाली, स्टोरेज नाहीये आपल्याकडे, तर त्याच्यासाठी आपल्याला एक अतिरिक्त टाकी करावी लागेल. तर राजेश पाटील साहेब कमिशनर होते, त्यांच्या कार्यकालामध्ये ज्या वेळेला करोनाचे आपण त्यावेळेला करोना फेस करतो 18-19, तर त्याच्यामध्ये सगळ्या फंड्स करोनासाठी तिकडे डायव्हर्ट केला होता त्या याच्यावरती उपचार आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी. तरीही मी त्यांना ही सगळी पार्श्वभूमी समजून सांगितली. साहेब सगळं परमिशन सगळ्या त्याच्या इस्टिमेट सगळं. पाण्याची टाकी तुम्ही बांधली? पाण्याची टाकी बांधली. आणखीन कोणता मोठा प्रोजेक्ट? त्यानंतर डेव्हलपमेंटला नेमका जागा कुठे तुमच्याकडे? नाही साहेब, ते उद्यान तुमच्या काळात झालं का? ऑक्सिजन पार्क? ऑक्सिजन पार्क हे माझ्या काळात झालं. 2017ला ते आरक्षण ताब्यात घेतलं आणि अर्बन फ्लड लाईन मध्ये येत होतं. बरोबर. फ्लड लाईन मध्ये येत होतं, त्याचं पर्पज चेंज झालेलं होतं आणि मग तिथं ते अर्बन फॉरेस्ट कन्सेप्ट आला तर त्याच्यातलं ते उद्यान झालं.
त्यानंतर त्याच्याच जवळ एक 18 मीटरचा रस्ता आहे हो बरोबर, संपूर्ण नदीच्या किनारी नदीच्या किनारी. तर तो 86 पासून तो पेंडिंग होता. आता 86 कागदावरच होता आता. हा कागदावरच होता. परंतु मग तो ताब्यात घेऊन त्या जमीन मालकांशी चर्चा करून तो ताब्यात घेतला. तो रस्ता झाला पूर्ण. हा तो रस्ता, त्याच्यावरची 2 पूल झाले आणि मदर तेरेसा पूल जो आहे आपला, हो हो हा तर त्या मदर एम्पायर इस्टेटचा. एम्पायर इस्टेटचा, तर त्या एम्पायर इस्टेटच्या पुलावरनं चिंचवडमध्ये येण्यासाठी एक लूप असावा, जसा तुमचा पुन्हा याच्या तिथे रांका ज्वेलर्सच्या तिथे हो 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 तसा इकडे. तसा असावा की त्याचा फायदा आपल्याला होईल. तर त्याच्यासाठी प्रयत्न केला. तो नॉन डीपी होता. अच्छा, नॉन नॉन डीपी होता. मग तिथल्या त्या जमीन मालकांशी बोलून बाकी प्रस्ताव ठराव तो एक प्रोजेक्ट केला तुम्ही. केला. त्यानंतर माझ्या प्रभागामध्ये ते मोरया गोसावी स्टेडियम आहे. हो 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 तर ते मोरया गोसावी स्टेडियम मध्ये स्टेज बाकी सगळ्या गोष्टी होत्या. तर म्हटलं उद्यान आहे म्हणून त्याचा पुनर्विकास करताना त्या मैदानाच्या जमिनीखाली परफोरेटेड पाईपचं एक जाळं टाकलं. अच्छा, म्हणजे त्याच्यातनं काय होईल, खूप पाऊस पडला की त्या मैदानात त्यांना 15-15 दिवस पाणी साचायचं. ते पाणी राहणार नाही तिथे. हा, मग ते पाणी झिरपतं आणि ड्रेन होतं. साधारण 2 दिवसामध्ये ते परत याला उपलब्ध होतं. ग्राउंड खेळायला तयार असायचं. त्यानंतर माझ्या प्रभागामध्ये कमिशनर साहेब हर्डीकर होते. त्यावेळेला हेरिटेज चिंचवड म्हणून एक प्रोजेक्ट आपण राबवत होतो. तो चिंचवडगाव त्याच्यामध्ये होता. हा, तर ते काही कारणाने अर्धवट राहिलं. परंतु त्याच्या अंतर्गत रस्ते, त्याच्यातले बाकीच्या गोष्टी झाल्या. पण एवढं सगळं असतानाही तुमच्या पक्षश्रेष्ठींना किंवा यांना वाटलं नाही तुम्हाला उमेदवारी द्यावी म्हणून? परत चुकलं कुठं? प्रश्न असा आहे, तो चुकलं कुठं साहेब? आता काही काळातच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांची आता कार्यकारी अध्यक्ष झाले. बरोबर आहे. आता अध्यक्ष होणार आहे. बरोबर आहे. तर ते अध्यक्ष काय करतात की त्यांना राज्यातलं सगळं कंट्रोल करण्यासाठी राज्याची बॉडी तयार करतात. बरोबर आहे. जसं रवींद्र चव्हाण साहेब आहेत आता अध्यक्ष. तर त्यांनी काय केलंय की त्यांना शहर जिल्ह्याची सगळी माहिती म्हणून शहर जिल्ह्याची जी बॉडी केलेली आहे, आता ती बॉडी आपल्याकडं बापू काटे ते आता अध्यक्ष आहेत. तर माझं मत असं आहे की राज्याची जी कार्यकारिणी आहे, अध्यक्ष आहेत, त्यांचे कान, त्यांचे डोळे आणि त्यांचा आवाज म्हणजे ही शहर जिल्हा कार्यकारिणी. बरोबर आहे. मग शहर जिल्हा कार्य त्यांना माहित नाही की इथे या प्रभागात किंवा शहरात कुठला नगरसेवक कसा काम करतो. तुमचा शहराध्यक्ष जो रिपोर्ट देईल त्याच्यानुसार ते. तर आता असं मला वाटतंय की शहर जिल्हा कार्यकारिणी कदाचित डोळ्यावर पट्टी, कानात बोळे, बरोबर आहे, या गोष्टींमुळे त्यांना काय दिसलं नसेल आणि जे बोलायचे ते चुकून त्यांनी जे खरं आहे ते सांगायच्या ऐवजी खोटं सांगितलं असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, त्यांचे जवळच्या मित्राला कदाचित उमेदवारी द्यायची असेल. अच्छा, त्याच्यामुळे कदाचित. मग त्याच्यामुळे कदाचित त्यांनी या गोष्टी केल्या असतील असं मला वाटतं. पण भाजपमधून तुम्ही बाहेर पडलात की भाजपमध्येच आहात? नेमकं आता निवडणूक लढताय, खरं अपक्ष म्हणून लढताय, पण तुमचं भाजप चिन्ह ती कायम आहे? सर, मी खरं तर मला अभिमान आहे की ज्या पक्षाच्यामुळे मी महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून गेलो, बरोबर आहे, त्या भारतीय जनता पक्षामुळे मला हा नावलौकिक मिळाला. उद्या कधीही जर इतिहास लिहिला जाईल की महानगरपालिकेच्या बाबतीतला की कुणी याचं प्रतिनिधित्व केलं तर त्या ठिकाणी त्या सगळ्यामध्ये कुठेतरी एक नाव असेल, राजेंद्र तानाजी गावडे, नगरसेवक प्रभाग क्रमांक 18. आणि हे भाग्य मला भारतीय जनता पक्षाच्या मी त्याच्या पक्षाच्या निवडून आलो म्हणून मिळालं. आता काय? तर आता सुद्धा माझे विचार आणि सगळ्या गोष्टी आहेत त्याच आहेत. मला जशी मला उमेदवारी नाकारली तर मला सगळ्या पक्षांचे साहेब, सगळेच पक्ष लगेच चांगला उमेदवार, चांगला आहे की नाही, आहे नाही जाऊ द्या, बरोबर, जागा उमेदवार पाहिजे असतो. त्यांना पक्षाला उमेदवार पाहिजे. तुम्हाला राष्ट्रवादीतून ऑफर होती? मला राष्ट्रवादीतून ऑफर होती. मला शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीतून ऑफर होती. मला शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे त्यांच्याकडून आप्पांनी सुद्धा मला विचारलं होतं की राजू तू चिन्ह घेतो का? परंतु मी म्हणलं आप्पा मला चिन्ह नको, माझे विचार माझे पक्षाचेच आहेत, आजही उद्याही आणि पुढेही तेच राहतील. मी जर प्रतिनिधित्व करील, समजा मी तुमचं चिन्ह घेतलं तर राजेंद्र गावडेचं चिन्ह बदललेलं मला लोकांपर्यंत पोहोचवायला
किमान 10 ते 12 दिवसच मिळणार आहेत. मग आता तुम्हाला नारळ मिळाला, नारळ पोहोचवायला तेवढाच वेळ लागणार ना? साहेब आता काय आतापासून मी पोहोचवायला सुरुवात केली की माझं चिन्ह नारळ आहे आणि नारळ चिन्हाला मतदान करा ही मी 100% लोकांपर्यंत पोचविल. लोकांशी मी चर्चा करताना मला ज्या वेळेला उमेदवारी नाकारली त्यांना सांगितलं की मी अपक्ष फॉर्म भरणार आहे आणि मी ही निवडणूक लढणार आहे. तर ते सगळे म्हणले की पण भाजपच्या शिस्तीमध्ये बसत नाही अशी बंडखोरी वगैरे. साहेब ही बंडखोरी नाहीये. तुम्ही आहे ना लोक आज मी तोच विचार करत होतो की उद्या पेपरला नाव आलं तर भाजपचे बंडखोर उमेदवार राजेंद्र गावडे. ही बंडखोरी नाहीये साहेब. जर आज मी तुम्हाला सांगतो की माझ्या विरोधातला जो कोण उमेदवार असेल त्याचं आणि माझं कार्य जर तपासलं तर ते कार्य कदाचित मी सांगेल की माझं त्याच्यापेक्षा सरस आहे आणि माझ्या कार्याने माझ्या पक्षाची माझ्या प्रभागात प्रतिमा उंचावलेली आहे. माझ्या प्रभागातल्या माझ्या कामामुळे लोक सांगतात की राजेंद्र गावडे भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक. बरोबर आहे. तर पक्षाने मला ओळख दिली तर मी पण पक्षाचं नाव माझ्या प्रभागात वर येईल याची पूर्ण खबरदारी घेतली. मी लोकांना जे अपेक्षित होतं ते काम करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्यामुळं जर कोणी म्हणत असेल, पक्ष नाही म्हणणार मला बंडखोर, जर कोणी म्हणत असेल की हा भारतीय जनता पक्षाचा बंडखोर उमेदवार आहे, आमची बातमीदारांची भाषा आहे. तुम्हाला उमेदवारी नाकारली, तुम्ही उभं राहिलात, अपक्ष बंडखोर दोन्हीपैकी एक, त्याच्यामुळे ते आपलं बंडखोर म्हणतात, बाकी काय नाही त्याच्यामध्ये. मला तुम्हाला काँग्रेसची ऑफर नाही दिली का हो? नाही दिली. काँग्रेसला उमेदवार होते, शिंदेचे आपलं ठाकरेंच्या शिवसेनेला नव्हते. नाही, ठाकरेंच्या शिवसेनेचं काय झालं की एका ठिकाणी ठाकरेच्या शिवसेनेचे 2 उमेदवार आहेत आता आमच्या प्रभागात. नाही, एक आहे. आता हे जरा कन्फ्युज होतं कोण कन्फ्युज. ठाकरे. अहो तुम्ही भाजपचे 4 उमेदवार कमळ 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 सांगू शकता. आता तुम्ही स्वतः कन्फ्युज होता. उद्या समजा मी सामान्य मतदार आहे, मतदान करायला गेलो आणि तुमचा नारळ आहे तो ड मध्ये नारळ, त्याच्यामध्ये अ मध्ये धनुष्य, क मध्ये मला मशाल, तिकडे ब मध्ये मला घड्याळ, म्हणजे अशा प्रकारे जर सामान्य मतदाराला अशा प्रकारे 4-4 चिन्ह जर शोधायला लागली तो कन्फ्युज होणार नाही का? नाही, पण आता मगाशी आपण मुद्दा मगाशी बोलता बोलता आपण त्याचा मतदानावर तुमचा परिणाम होणार नाही. सांगतो ना मी की मगाशी बोलताना थोडस डायव्हर्ट झालो आपण. म्हणजे लगेच तुमचा पुढचा प्रश्न आला म्हणून मला जे सांगायचं होतं ते तिथं थांबलं. मला हेच सांगायचं की ज्या वेळेला मी उमेदवारी कापल्यानंतर लोकांना भेटत होतो, जोपर्यंत चिन्ह मिळायचं राहिलं होतं तोपर्यंत, म्हणजे आजपर्यंत, तर मी लोकांना भेटत होतो. तर लोकांना मी सांगत होतो की पक्षाचं चिन्ह आता माझ्या बरोबर नाही, परंतु माझं काम, माझे विचार आणि माझं नाव हे माझ्या बरोबर आहे. चिन्ह यायचंय. तर साहेब लोकांची प्रतिक्रिया अशी होती की या निवडणुकीमध्ये आम्ही चिन्हाला पाहत नाही, आम्ही काम पाहतो आणि आम्ही जरी चिन्ह लक्षात नाही राहिलं तरी बॅलेटवर आम्ही शोधणार आहे गावडे राजेंद्र तानाय. क्या बात आहे, छान. ओरा तुमच्याकडे हा जातीचं समीकरण कसं येतो? तुम्ही त्याच्यामध्ये मध्यंतरी महेश कुलकर्णी सांगितलं की तिथे चिंचवड गावामध्ये 23,000 का 13,000 ब्राह्मण मतदार आहेत. हा ब्राह्मण मतदार माझ्या बरोबर आहेत, त्यांना प्रतिनिधित्व द्यावं, त्याला उमेदवारी महेशला मिळाला नाही, ठीक आहे, तो भाजपचा निष्ठावंत ज्येष्ठ कार्यकर्ता वगैरे. पण ही जातीची समीकरण ती तुम्हाला कशी काय साथ देतात? साहेब मी काम शेवटी तो गाव आहे. नाही, गाव आहे, त्याच्यात गावकी आहे, भावकी आहे आणि सर्व धर्मीय. आपण मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहतोय, बरोबर. त्यामुळं तिथं विविध धर्मातली, विविध जाती पंथाची लोक आहेत, विविध देवांना मानणारी आहेत, एकाच धर्मात असून वेगवेगळ्या देवांची उपासना करणारी आहेत. तर त्यामुळं मी साहेब ज्या वेळेला काम केलं त्यावेळेला मी येणाऱ्याला त्याचं नाव मी विचारलं नाही. त्याला मी आल्यावर विचारायचो काम काय आहे, बरोबर आहे, माझ्या ऑफिसमध्ये काम काय आहे. त्यामुळं मी कुठल्या जातीसाठी किंवा कुठल्या समाजासाठी असं काम केलं नाही. माझ्याकडं ज्या वेळेला तो त्याचं काम झाल्यानंतर त्या वहीमध्ये नाव लिहून जायचं, ते सुद्धा मी का लिहायला सांगितलं की त्या वहीमध्ये माझ्या ऑफिसमध्ये व्हिजिट कोणी दिली, किमान समजलं पाहिजे. नाही ऐका साहेब, त्यांनी व्हिजिट कोणी केली, त्याचं काय काम होतं, त्याचा फोन नंबर आणि पुढे एक कॉलम रिकामा ठेवला होता, काम झालं की नाही झालं. मग तो आमचा जो काही त्या ठिकाणचा स्टाफ असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील त्याच्यावरती माझे मित्र आहेत, ते त्यांच्यावरती मॉनिटरिंग करीत होते की काय त्याच्यातनं कोणाचं काम झाले नाही झाले. तर समजा काम नसेल झालं तर आम्ही फोन करून विचारायचो की काय, कशामुळे तुमचं काम राहिले,
आमच्या ऑफिसमध्ये विचार. त्यावेळेला मला कळायचं की माझ्याकडे जोशी आले होते, माझ्याकडे देशपांडे आले होते, माझ्याकडे गावडे आले होते, माझ्याकडे जाधव, भोसले, सय्यद, ख्रिश्चन, हे सगळे विविध जातीचे लोक. मला त्यांचं नाव वाच्यावर कळायचं किंवा ते समोर आल्यावर कळायचं. सबका साथ सबका विकास. हो साहेब, हा आता तुम्ही याच्यात सांगितलं की माझ्या प्रभागामध्ये एक काम असं होतं, या पॉइंटवरच सांगतो की नरेंद्र मोदींचं स्वप्न होतं की सगळ्यांना घरं द्यायची पक्की. हो बरोबर आहे. माझ्या प्रभागामध्ये वेताळनगर, मोरायनगर अशी एक झोपडपट्टी आहे. तर त्या झोपडपट्टीमध्ये JNNU-RM मध्ये काही लोकांना घरं मिळाली, परंतु जवळजवळ 30% भाग त्याच्यात तसाच राहिला होता. तर मी हार्डीकर साहेब असताना त्यांच्याशी चर्चा केली, साहेब माझ्या प्रभागातली एवढीच झोपडपट्टी शिल्लक, याच्यावर काय करता येईल. पण नंतर मग ते SRAच्या माध्यमातून काम सुरू झालं. तर मी त्या ठिकाणी SRAच्या माध्यमातून सॉल्व्ह करण्यासाठी एक बिल्डर आला. मग त्या बिल्डरला सांगितलं की तू सुरुवात कर, मी तुला सगळ्या लोकांचे कन्सेंट घेऊन देतो. ते सगळे कन्सेंट घेऊन त्याच्यापर्यंत दिले. त्याला थोडासा वेळ लागला, परंतु आता ती झोपडपट्टी तिथं खाली करण्याचं त्यांनी पूर्ण खाली केलेली आहे. आणि त्या ठिकाणी जवळजवळ 300 ते 400 लोकांना पक्की घर मिळणार. मग बाकीची जागा जी आहे ती म्हणतो बस टर्मिनस वगैरे, ते बस टर्मिनस तिथं होणार का? ती जागा आता जो नवीन काय होतं, मागे JNRM खाली ती सगळी स्कीम झाली, परंतु अर्धी झोपडपट्टी त्या स्कीम मध्ये गेली, बाकी अर्धी खालीच राहिली. म्हणजे हेतू काय होता की तिथली आरक्षण मोकळी करायची. तिथं बस टर्मिनस आणि आणखीन काय 2-3 आरक्षण त्याच्यामध्ये त्या सगळ्या जागेमध्ये होती. प्रत्यक्षामध्ये ते आता होईल का? आता रिवाइज DP मध्ये काय केलेलं आहे की तिथं 2 झोपडपट्ट्या, एक रस्त्याच्या इकडं, दोन आहेत. तर मधली जी झोपडपट्टी आहे तिथं बस टर्मिनल आणि बाकीचं इकडे बस टर्मिनल दाखवलं होतं, परंतु तिथं ती विकसन याचा विकास झाला, झोपडपट्टी पुनर्विकास. मग ती मधली जी झोपडपट्टी तिथं बस टर्मिनल दिसत होतं आणि त्याच्या बाजूला दफनभूमी आहे. तर दफनभूमीच्या तिथेही एक आरक्षण महापालिकेचं होतं. मग आता रिवाइज DP मध्ये काय केलंय त्यांनी, दफनभूमीच्या आतमधलं जे आरक्षण आहे तिथं बस टर्मिनल दाखवलंय आणि जी मधली झोपडपट्टी आहे छोटीशी, त्या झोपडपट्टीच्या तिथं त्यांनी पार्किंग दाखवले. म्हणजे आरक्षण जागेवर आहेत, फक्त त्याचं पर्पज चेंज झाले आणि त्या ठिकाणी बस टर्मिनल आणि पार्किंगचे ते जो काय DP मध्ये त्यांनी प्रपोज DP मध्ये दाखवले ते जर त्याच्यात होईल सॅटिस्फाईड होईल. मला शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही उद्या विजय झाला, तुम्ही सांगितलं मी रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजय होईल, कसं ते मला ते समजलं नेमकं की एवढं सगळं तुमच्या विरोधामध्ये 4 उमेदवार आहेत म्हणतो ना, 4 उमेदवार आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही रेकॉर्ड ब्रेक मतांनी कसं काय विजय होणार? आणि शेवटचा प्रश्न त्याच्यामध्ये असा आहे की तुम्ही विजयी झाल्यावरती आता अपक्ष आहेत, तुम्ही कोणाच्या बरोबर, भाजपच्या बरोबर, राष्ट्रवादीच्या बरोबर, नेमकं काय? साहेब रेकॉर्ड ब्रेक मतदान मला होईल असं जर मला काय वाटत असेल ना, तर मी तुम्हाला सांगितलं की मी ही जी 9 वर्षात मी माझी सुरुवात या निवडणुकीची 2017 साली केली. ही 2026ची जी निवडणूक लढायची, ही जी टप्प्याटप्प्याने आज होईल उद्या होईल म्हणून 4 वर्ष लांबली, तर याची सुरुवात मी 2017लाच केली होती. ज्या दिवशी मी विजय झालो त्याच्या दुसऱ्या दिवसापासून पुढच्या निवडणुकीची तयारी मी केली होती. म्हणून मी जे रोज काम करत होतो, म्हणजे थोडक्यात असं आहे की समजा एखाद्या परीक्षेचा पेपर लिहायचा आहे आपल्याला आणि त्याची जी तयारी आपण वर्षभर करतो, त्याप्रमाणे ही माझी तयारी 9 वर्षाची आहे. अच्छा, त्याच्यामुळे तुम्हाला तो आत्मविश्वास आहे? त्यामुळे मला त्याचा पूर्ण आत्मविश्वास आहे आणि लोकांचा जो विश्वास, लोकांचं जे प्रेम, लोकांचा जो पाठिंबा मला आज माझी उमेदवारी कट झाल्यानंतर दिसतोय. म्हणजे जसं हनुमानाला स्वतःची उडी केवढी किती लांब जाईल हे माहित नव्हतं, त्याच्या सहकार्यांना माहित होतं, तसं माझे सहकारी, माझे मतदार बंधू भगिनी, माझ्यावर प्रेम करणारे हे सगळे, यांचं एवढं प्रेम आहे माझ्यावर, म्हणून मी हे सांगू शकतो आणि मला याची खात्री आहे की मी रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून येईल. आल्यावरती कुठे जाणार? आल्यावरती मी ज्या पक्षाने मला आज नाव दिलेलं आहे तो पक्ष विरोधात असेल तर मी विरोधात, किंवा जो सत्तेत असेल तर मी सत्तेत. थोडक्यात तुम्ही भाजपमध्ये जाणार. एकंदरीत आपण राजेंद्र गावडे यांचं व्यक्तिमत्व थोडक्यात जाणून घेतलं. तसं ठरवलं आपल्याला वेळेच्या थोड्या मर्यादा पडतात. आता निवडणूक काळ आहे, जास्तीत जास्त 20-25 मिनिटं आपण चर्चा करू शकतो. पण राजाभाऊंनी सांगितलंय की त्यांना उमेदवारी नाकारल्यावर सुद्धा त्यांच्याबद्दलची सिंपती किती आहे, सहानुभूती किती आहे. लोकांनी त्यांना येऊन भेटले, प्रत्यक्षात म्हणजे भावनिक झाले होते आणि लोकांनी स्वतःहून त्यांना सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत लढायचंच. त्याच्यामुळे त्यांनी त्यांची अपक्ष उमेदवारी कायम ठेवलेली आहे.
राजाभाऊ तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. भेटूया परत एकदा नक्की. साहेब, धन्यवाद. आज मी तुम्हाला एक विनंती करतो की विजयी झाल्यानंतर सुद्धा माझा एक पॉडकास्ट नक्की 100%. मी तुम्हाला तेच सांगणार होतो, नगरसेवक म्हणूनच नेक्स्ट टाइम आपण बसू. येस.